वसुंधरे गा स्तुती गा प्रभुरायाचे गा गुणगान वसुंधरे गा स्तुती गा प्रभुरायाचे गा गुणगान प्रभु सामोरी हर्ष भरिया भाव भरित्या नमन करा तोची ईश्वर जनक आपुला असांतरी भाव धरा करातयाचा हो सन्मान प्रभुरायाचे गा गुणगान. मिस्सावलीच्या सुरुवातीला आपल्या मनातील प्रार्थना, आपले दुःख, आपले आजार, आपल्या वेदना ह्या वेदीवर अर्पण करूया. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत, म्हणून आपण आपल्या पापांची आठवण करूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हैगईने मी फार पापे केली आहेत. हा माझा अपराध, हा माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. स्तुतिगीत. परमईशाला स्वर्गांत गौरव स्वजनांना देवो शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा हो गावा मुखे नीत. प्रभो देव पित्या, प्रभो परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली. नमऊनी मान होतो ऋणवंत, तुझी भगवंत थोर जगी. प्रभो जगदीशा, प्रभो येशू ख्रिस्ता, एकुलत्या सुता गुणवंता. जनक नंदना परेश कोकरा, प्रभो दुःख हरा परमेशा. दयेच्या सागरा जग पापहारी, दया आम्हावरी करी त्वरा. पतित पावना जग पापहारी, प्रार्थना स्वीकारी अनाथांची. बैसला पित्याच्या उजव्या हाताशी, तुझी अविनाशी दया करी. परम पित्याच्या वसे ऐश्वर्यात, परम पवित्र आत्म्यासह. परम पवित्र तुझी प्रभुवर
तुझी एक थोर येशू ख्रिस्ता. परम ईशाला स्वर्गांत गौरव, सज्जनाना देव शांती देवो. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बापा, तुझ्या अमर्याद सामर्थ्याचे दर्शन आम्हाला घडव. तुझ्या प्रीतीच्या दानांचा आम्हावर सतत वर्षाव कर. तू अभिवचन दिलेल्या शाश्वत जीवनाकडे वेगाने वाटचाल करण्यास व तुझ्या राज्यातील आनंदात सहभागी होण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. पहिले वाचन गणना या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर मेघात उतरून मोशेशी बोलला आणि त्याच्यावर असलेला आत्मा घेऊन त्याने त्या 70 वडिलांवर ठेवला. तेव्हा त्यांच्यावर आत्मा येताच ते संदेश सांगू लागले, पण त्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा संदेश सांगितला नाही. त्यावेळी दोघे पुरुष मागे छावणीतच राहिले होते. त्यातील एकाचे नाव एल्दाद आणि दुसऱ्याचे नाव मेदाद. त्यांच्यावरही आत्मा उतरला. नोंद झालेल्यांपैकी ते होते, पण ते तंबूकडे गेले नव्हते. ते छावणीतच संदेश सांगू लागले. तेव्हा एका तरुणाने धावत जाऊन मोशेला कळवले की एल्दाद आणि मेदाद हे छावणीतच संदेश सांगत आहेत. तेव्हा नूनचा मुलगा यहोशवा, जो तरुणपणापासून मोशेचा सेवक होता, तो त्याला म्हणाला, मोशे माझ्या स्वामी, त्यांना मना कर. मोशे त्याला म्हणाला, माझ्या प्रतिष्ठेसाठी तू त्यांचा हेवा करतोस का? परमेश्वराचे सर्वच लोक संदेष्टे असते आणि परमेश्वराने आपला आत्मा त्या सर्वांवर ठेवला असता तर किती बरे झाले असते. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. परमेश्वराचे नियम हृदयाला आनंदित करतात. परमेश्वराचे नियम हृदयाला आनंदित करतात. परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करते. परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे, तो भोळ्यांना समंजस करतो. प्रतिसाद. परमेश्वराचे नियम हृदयाला आनंदित करतात. परमेश्वराचे भय शुद्ध आहे, ते सर्व काळ टिकणारे आहे. परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत, ते सर्व थैव न्याय आहेत. प्रतिसाद. परमेश्वराचे नियम हृदयाला आनंदित करतात. शिवाय त्यांच्यापासून तुझ्या सेवकाला बोध होतो, ते पाळल्याने मोठी फलप्राप्ती होते. स्वतःच्या चुका कोणाला दिसतात? गुप्त दोषांपासून मला मुक्त कर. प्रतिसाद. परमेश्वराचे नियम हृदयाला आनंदित करतात. धिटाईने केलेल्या पापांपासून आपल्या सेवकाला आवर. त्यांची सत्ता माझ्यावर न चालो, म्हणजे मी पूर्ण होईन आणि महापापांपासून अलिप्त राहीन. प्रतिसाद. परमेश्वराचे नियम हृदयाला आनंदित करतात. दुसरे वाचन. याकोबचे पत्र यातून घेतलेले वाचन. अहो धनवानानो, जे क्लेश तुम्हाला होणार आहेत
त्याविषयी रडून आकांत करा. तुमचे धन नासले आहे आणि तुमच्या वस्त्रांना कसर लागली आहे. तुमचे सोने आणि तुमचे रूपे ह्यावर गंज चढला आहे. जो गंज तुम्हा विरुद्ध साक्ष होईल आणि तो अग्नीप्रमाणे तुमचा देह खाईल. शेवटच्या दिवसासाठी तुम्ही धन साठविले आहे. पहा, ज्या कामकऱ्यांनी तुमची शेते कापली त्यांची तुम्ही अडवून ठेवलेली मजुरी ओरडत आहे आणि कापणी करणाऱ्यांचा आक्रोश सेनाधीश प्रभूच्या कानी गेला आहे. तुम्ही पृथ्वीवर चैनबाजी व विलास केला. वधाच्या दिवशी तुम्ही आपल्या मनाची तृप्ती केली. नीतिमानाला तुम्ही दोषी ठरवले, त्याचा घात केला. तो तुम्हास विरोध करत नाही. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू म्हणतो, मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मागच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. योहान येशूला म्हणाला, गुरुजी, आपला अनुयायी नसलेल्या कोणा एकाला आम्ही आपल्या नावाने भूते काढताना पाहिली, तेव्हा आम्ही त्याला मना केली, कारण तो आपला अनुयायी नव्हता. येशू त्यांना म्हणाला, त्याला मनाई करू नका, कारण जो माझ्या नावाने महत्कृत्य करून लागलीच माझी निंदा करू शकेल असा कोणी नाही. कारण जो आपल्याला प्रतिकूल नाही तो आपल्याला अनुकूल आहे. तुम्ही ख्रिस्ताचे म्हणून जो कोणी पेलाभर पाणी प्यावयास देईल तो आपल्या प्रतिफळास मुकणार नाही, हे मी तुम्हाला खचित सांगतो. विश्वास ठेवणाऱ्या या लहानातील एकाला जो कोणी पापास प्रवृत्त करील त्याच्या गळ्यात मोठी जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात टाकून द्यावी, हेच त्याच्या हिताची आहे. तुझा हात तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाक. 2 हात असून नरकात म्हणजे न विसणाऱ्या अग्नीत जावे, ह्यापेक्षा व्यंग होऊन जीवनात जावे हे तुझ्या हिताची आहे. तुझा पाय पापास प्रवृत्त करत असेल तर तो तोडून टाक. 2 पाय असून नरकात टाकले जावे, ह्यापेक्षा पंगू होऊन जीवनात जावे हे तुझ्या हिताचे आहे. तुझा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाक. 2 डोळे असून जेथे त्याचा किडा मरत नाही आणि अग्नी विजत नाही अशा नरकात टाकले जावे, ह्यापेक्षा 1 डोळ्या होऊन देवाच्या राज्यात जावे हे तुझ्या हिताचे आहे. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. श्वेताने 10 किलोमीटर अंतर 1 तासात कापले. रमेशने तेच अंतर पूर्ण करण्यासाठी 1.5 तास घेतला. तर मग दोघांपैकी तंदुरुस्त कोण किंवा कोणाचा फिटनेस चांगला? अर्थात सर्वांचे उत्तर श्वेता असेल. श्वेताने हे अंतर तयार केलेल्या ट्रॅकवर पूर्ण केले, तर रमेशने दगड मातीच्या वाटेने चालत असे म्हटले तर मग सर्वांचे उत्तर नक्कीच रमेश असेल. पण जेव्हा आम्हाला कळले की श्वेता ही 50 वर्षाची आहे तर रमेश फक्त 25 वर्षाचा तरुण आहे, मग सर्वांचे उत्तर पुन्हा श्वेता असेल. पण आम्हाला हे देखील कळले की रमेशचे वजन तब्बल 140 किलो आहे
तर श्वेताचे वजन फक्त 65 किलो आहे. पुन्हा सर्वांचे उत्तर रमेश असेल. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जसे आपण रमेश आणि श्वेताबद्दल अधिकाधिक माहिती मिळवतो, तसतसे कोण चांगले याबद्दल आपली मते भिन्न होतात आणि निर्णय बदलतात. जीवनाचे वास्तवही असेच आहे. आपण प्रत्येकाबद्दल खूप वरवर आणि अगदी घाईने आपलं मत तयार करतो, ज्यामुळे आपण स्वतःला आणि इतरांना न्याय देऊ शकत नाही. आजचे पहिले वाचन गणना ह्या पुस्तकातील आहे आणि आजचे शुभवर्तमान मागच्या शुभवर्तमानातील आहे. या दोन्ही वाचनात मत्सर आपले डोके वर काढताना दिसते. माणूस जेव्हा आपली इतरांशी तुलना करू लागतो, तेव्हा त्यातून मत्सर जन्म घेतो. एल्दाद व मेदाद हे दोघेही तंबूकडे गेले नव्हते, तरीही त्यांच्यावरती आत्मा अवतरला. त्यांची नावे VIP किंवा अतिविशेष लोकांच्या यादीत नव्हती, यावर कोणीही विश्वास ठेवला नाही. परंतु जेव्हा त्यांना आत्मा मिळाला, तेव्हा ते संदेश सांगू लागले. मच्छर आणि हेव्याने भरलेला यहोशुवा त्यांच्याशी स्वतःची तुलना करू लागला. म्हणून तो मोशेकडे जाऊन त्याला म्हणाला, मोशे माझ्या स्वामी, त्यांना मना करा. मोशेने त्यांना का बरे थांबवावी? मोशेने त्यांना का बरे थांबवावे? त्यांना का मनाई करावी? हे सर्व मोशेला अपेक्षित असलेलंच घडत होतं. मोशे यहोशुवाला म्हणाला, परमेश्वराचे सर्वच लोक संदेष्टी असते आणि परमेश्वराने आपला आत्मा त्यावर ठेवला असता तर किती बरे झाले असते. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानात योहान येशूच्या नावाने कोणाला तरी भूते काढताना पाहतो आणि तो अस्वस्थ होतो. तो स्वतःची तुलना त्या व्यक्तीशी करू लागतो आणि चिंतातूर होतो. परंतु येशू मात्र जराही अस्वस्थ नसतो. तो माणूस शिष्यांपैकी नाही या गोष्टीकडे योहान वारंवार निर्देश करतो. तो त्यांच्या वर्तुळातील नव्हता, ही गोष्ट योहानाला टोचत होती, बोचत होती. येशू मात्र योहानाला म्हणतो, जो आपल्याला प्रतिकूल नाही तो आपल्याला अनुकूल आहे. येशूची इच्छा आहे की प्रत्येकाने त्याच्या पित्याच्या प्रेमाचा व दयेचा अनुभव घ्यावा. येशूला त्याचे मिशन माहीत होते आणि आपण सर्वांनी त्याच्या मिशनमध्ये सहभागी व्हावे अशी त्याची इच्छा होती. हेव्यामुळे, ईर्षेमुळे आपल्या ख्रिस्त सभेत, आपल्या समाजात अनेक वेळा दुरावा निर्माण होऊ शकतो, जर आपण ईश्वराची आपल्याप्रती असलेली ध्येय विसरलो तर. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रत्येकाला मिळालेल्या संधी वेगवेगळ्या असतात. प्रत्येकाचे आयुष्य वेगळे आहे. प्रत्येकाची साधन संपत्ती भिन्न आहे. प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. प्रत्येकाची उपाय वेगवेगळे आहेत. प्रत्येकाची विचारसरणी वेगळी आहे. आणि म्हणूनच आपल्या आरोग्याची, संपत्तीची, परिस्थितीची अथवा जीवनाची श्रेष्ठता कोणाशी तुलना करण्यात नाही, तर स्वतःची परीक्षा घेण्यामध्ये आहे. पहिल्या वाचनात यहोशुवा व शुभवर्तमानात योहान हेच करताना दिसतात. ते स्वतःचे आत्मपरीक्षण करण्याऐवजी स्वतःची तुलना करतात. माणूस स्वतःच्या अपयशाने जेवढा दुःखी होत नाही, त्याहूनही जास्त दुसऱ्याच्या यशाने दुःखी होतो. माणूस स्वतःच्या अपयशाने जेवढा दुःखी होत नाही, त्याहूनही जास्त दुसऱ्यांच्या यशाने दुःखी होतो. कदाचित असेच काहीसे चित्र आज पहिल्या वाचनात व शुभवर्तमानात आपण पाहतो. अहंकाराचा पडदा डोळ्यावर पडला की मग आपल्याला इतरांतील सद्गुण तर दिसत नाहीतच, पण स्वतःचे दुर्गुणही दिसत नाहीत.
पहिल्या वाचनातील आत्म्याच्या नावाने संदेश देणे असो किंवा शुभ वर्तमानातील येशूच्या नावाने भूते काढणे असो, यातून काहीतरी चांगले घडत होते. परंतु केवळ आपणच श्रेष्ठ अशी समजूत असलेल्या शिष्यांना त्यातील चांगले स्वीकारता आले नाही. किंबहुना येशूचे मिशन हेच आहे की प्रत्येकाने त्याच्या नावाने सामर्थ्यवान व्हावे. हे त्यांनी समजून घेतलेच नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानात मागील रविवारच्या शुभवर्तमानातील पुढील भाग आहे, ज्यात येशू शिष्यांना नम्रतेचा धडा देतो. परंतु गर्वाने फुललेले प्रेषित ते ऐकून सुद्धा पुन्हा तसेच वागतात. आज मात्र येशू कठोर शब्दांत त्यांची कान उघाडणी करतो. विश्वास ठेवणाऱ्या या लहानातील एकाला जो कोणी पापास प्रवृत्त करील, त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात टाकून द्यावे, हेच त्याच्या हिताचे आहे. राग, मत्सर, हेवा या सामान्य भावना मानवी मनात अगदी सहज येतात आणि त्या भावना निर्माण होणे फार चुकीचे नाही किंवा गैरही नाही. परंतु त्या जर आपणास पाप करण्यास प्रवृत्त करत असतील तर त्यांना योग्य वेळी रोखणे गरजेचे आहे. आपल्या मनातील हेवा किंवा मत्सर यांचा उद्रेक इतर अनेक नकारात्मक भावना निर्माण करते. मत्सर रागाला, तिरस्काराला, असभ्य वर्तणुकीला जन्म देतो आणि माणसातील माणुसकी, दया, प्रेम, आपलेपणा मारून टाकतो. मत्सराने, द्वेषाने पेटलेला माणूस सर्व प्रकारच्या वाईट विचारांना, विकारांना आमंत्रित करीत असतो आणि मग त्याला आपल्या सर्व चांगुलपणाचा विसर पडतो आणि अनैतिक कृत्य करण्यासही तो मागे हटत नाही. आज येशू आपल्या शरीरातील 3 अवयवांचा उल्लेख करतो: हात, पाय आणि डोळा. येशूच्या शब्दांचा शब्दशः अर्थ असा होत नाही की आपण पापापासून वाचण्यासाठी आपल्या शरीरास इजा पोचवावी, तर यातून तो आपल्याला वाईट प्रवृत्तीपासून दूर राहण्यास सांगतो. या वचनात येशू शिष्याप्रमाणे मला आणि तुम्हाला सुद्धा एक चेतावणी देत आहे की जर आपण आपल्या पापापासून योग्य वेळी मागे फिरलो नाही तर आपली किती दुर्दशा होऊ शकते. परमेश्वराची प्रेम, दया सर्वांसाठी आहे. तो दयाळू बाप आहे आणि आपण त्याची लेकरे आहोत आणि म्हणूनच आपण सर्वोत्तम आहोत. आपण जसे आहोत तसेच राहून आपल्या परिस्थितीनुसार सर्वोत्तम होण्याचा प्रयत्न करत राहणं, निरोगी, समाधानी, हसत राहून प्रामाणिक जीवन जगण्याचा प्रयत्न करत राहूया. आपल्यातील ऐक्य भावना वाढीस लागावी. एकमेकांचा द्वेष करण्याऐवजी आपण एकमेकांना सहकार्य करून, प्रोत्साहन देऊन परमेश्वराला अपेक्षित राज्य प्रस्थापित होण्यासाठी आशावादी बनून मोशेप्रमाणे म्हणूया, परमेश्वराची सर्वच लोक संदिष्टी असती आणि परमेश्वराने आपला आत्मा त्या सर्वांवर ठेविला असता तर किती बरे झाले असते. परमेश्वराची सर्वच लोक संदिष्टी असती आणि परमेश्वराने आपला आत्मा त्या सर्वांवर ठेविला असता तर किती बरे झाले असते. ही भावना मनी बाळगून आपण आपला विश्वास प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर खिळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो अधोलोकात उतरला,
तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव पित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेले यांचा न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंतकाळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. आपला प्रतिसाद. हे परमेश्वरा, दया कर आणि आमची प्रार्थना ऐक. हे परमेश्वरा, दया कर आणि आमची प्रार्थना ऐक. आपले पोप, कार्डिनल्स, बिशप्स, फादर्स, सिस्टर्स यांना दीनदलितांची सेवा करण्यास कृपा मिळावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, दया कर आणि आमची प्रार्थना ऐक. आपले सर्व राज्यकर्ते तसेच आपल्या सर्व सेवक नेत्यांना गोरगरिबांचे कार्य निष्ठेने व प्रामाणिकपणे करण्यास सुबुद्धी मिळावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, दया कर आणि आमची प्रार्थना ऐक. दीन दुबळे, खाटेला खिळलेले, स्वतःच्या जीवनाला कंटाळलेले अशा सर्वांवर प्रभूची दृष्टी असावी व त्यांच्या प्रकाशात त्यांना नवजीवनाची आशा लाभावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, दया कर आणि आमची प्रार्थना ऐक. आपल्या धर्मप्रांतातील प्रत्येक कुटुंबामध्ये प्रेमाचे आणि जीवाभावाचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, दया कर आणि आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. प्रतिसाद. हे परमेश्वरा, दया कर आणि आमची प्रार्थना ऐक. दान समर्पू ईश कोणते, तन मन धन घे स्वीकारुनिया. सुख दुःखी तुझ माझी देतो, सांभाळुनिया आश्रय देहो. दान समर्पू ईश कोणते, तन मन धन घे स्वीकारुनिया. बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे दयाळू परमेश्वरा, आमच्या समर्पणाचा स्वीकार कर आणि त्याच्याद्वारे आम्हावर तुझ्या कृपेचा वर्षाव कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याची आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. आम्हावरील तुझ्या अपार प्रेमामुळे तुझा प्रिय पुत्र तू आमच्या तारणासाठी दिलास. तो पापरहित असताना सुद्धा त्याला तू आम्हासारखे बनवलेस. आम्ही त्याच्यासारखे बनावे, आम्हामध्ये ख्रिस्त प्रतिबिंबित व्हावा व ख्रिस्ताप्रमाणे तुला आम्हावर प्रेम करता यावे, हा तुझा यात हेतू होता. आज्ञाभंगामुळे आम्ही गमावलेले तुझे कृपादान तुझ्या पुत्राच्या आज्ञापालनामुळे आम्हाला आता परत मिळाले आहे. म्हणून हे प्रभू, सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझी आनंदाने गुणगान गातो. पावन पावन पावन
नवनतम आहे. शक्तिशाली तू प्रभुवरा, तुझ्या गौरवे अखंड भरली, पुनीत जाहली स्वर्गधरा. जय 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 कार प्रभूचा, यशोगीत गान भांतरा. पावन पावन पावनतम आहे. शक्तिशाली तू प्रभुवरा, परमाईशाच्या पावन नामे, हित धन्य तो जनांतरा. जय 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 कार प्रभूचा, यशोगीत गान भांतरा. पावन पावन पावनतम आहे. शक्तिशाली तू प्रभुवरा. प्रभो तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्राचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येऊ. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवतो. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्यांनी भाकर घेतली, आपल्या पित्याचे आभार मानली व ती भाकर मोडून आपल्या शिष्यांस देत म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या व खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा आपल्या पित्याचे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांस देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. मरणांतूनी प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पिते आम्ही त्याला जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हास पात्र केल्याबद्दल आम्ही तुझी आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप ऑस्वल्ड, इतर सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी, प्रापंचिक आम्हा सर्वांची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांस तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला तुझी कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे
जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावी व सर्व संकटांपासून सुरक्षित असावी. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकांस शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे देवाचे हे कोकरू पहा. ह्याच्या भोजनास आमंत्रित असलेले आपण सर्व धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरी होईन. माझ्या प्रिय येशू, तू आल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसले तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारते. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या बलिदानात आम्ही ख्रिस्ताचा मृत्यू घोषित करतो. या बलिदानाद्वारे आम्हाला मुक्तीचे दान दे व ख्रिस्ताच्या वैभवात आम्हाला सहभागी कर. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. प्रभो तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन. ज्या ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. सुखी ठेव तू सर्वांना, देवा मुझी हीच प्रार्थना. सुविचारांची आम्हा बुद्धी दे, कुविचारांना थारा नसू दे. सदा पाठीशी तुझा राहू दे, हातची ये करुणा घना. देवा मुझी हीच प्रार्थना. सुखी ठेव तू सर्वांना, देवा मुझी हीच प्रार्थना.